नमस्कार सर्वांना। आज आपण नो कॉस्ट EMI फायद्याचं की तोट्याचं हे आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूया। खरं तर सणासुदीच्या काळात किंवा सेलमध्ये कंपन्या बहुतेकशा प्रोडक्टवर डिस्काउंट देतात, म्हणजेच MRP पेक्षा काही टक्के डिस्काउंटवर वस्तूंची विक्री केली जाते। पण नो कॉस्ट EMI पर्यायाद्वारे खरेदी करताना तुम्हाला ती सूट दिली जात नाही। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण कोणत्याही कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून सणासुदीच्या हंगामात सेलमधून LED TV खरेदी करत आहात, ज्याची किंमत 50,000 रुपये आहे। याच्या नो कॉस्ट EMI पर्यायाअंतर्गत तुम्हाला याची मासिक देता येतो। आता तुम्हाला वाटेल की त्याची किंमत 50,000 रुपये आहे आणि आपल्याला एकत्र पैसे मोजावे लागत नाही, म्हणजे फायद्याचा सौदा झाला। तर असं नाही आहे। दुकानदार किंवा फ्लिपकार्ट, ॲमेझॉननं आपण खरेदी केलेल्या TVवर सूट दिलेली नसते, तर त्यांनी ती प्रोडक्ट डिस्काउंटवर घेतलेले असतात। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुकानदाराने 50,000 रुपयाचा किमतीचा TV 40,000 रुपयांना विकत घेतला आणि 50,000 रुपयांना तुम्हाला विकला। अशा तऱ्हेने ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा शोरूमचं कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही। शिवाय नो कॉस्ट EMI योजनेवर 0% व्याजाचा दावा करून प्रोसेसिंग फी, 18% GST आणि बँक सर्व्हिस चार्ज असे अनेक अप्रत्यक्ष शुल्क आकारले जातात। आता तुम्हीच सांगा, नो कॉस्ट EMI फायद्याचा आहे की तोट्याचा आहे? जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करा। व्हिडिओ आवडलास तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा।